नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत काळे गुलाबजामुन। स्वीट होममध्ये काळे गुलाबजामुन मिळतात। अगदी त्याहीपेक्षा एकदम टेस्टी आणि पौष्टिक असे गुलाबजामुन आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि तेही एकदम झटपट। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। खूप सोप्या, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो। बघू शकता, खूप टेस्टी असे गुलाबजामुन आज आपण एकदम झटपट बनवलेले आहेत। अजिबात मैद्याचा वापर न करता, सोडा, बेकिंग पावडर न वापरता एकदम हेल्दी असे गुलाबजामुन आज आपण बनवलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया। अगोदर आपल्याला गुलाबजामुनसाठी पाक करून घ्यायचा आहे। इथे पाक करण्यासाठी मी साखरेऐवजी खडी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर साखर देखील वापरू शकता। मी इथे खडी साखरेचा पाक करणार आहे। खडी साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे। आता पाक करायला ठेवूया, तोपर्यंत आपण खवा घेऊया। खवा जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर काढून ठेवायचा। मी इथे फ्रीजमधून अगोदरच काढून ठेवला होता खवा। आता खवा आपण चांगला मिक्स करून घेऊया। खव्यामध्ये काही गाठी असतील तर त्या एकदम मस्त एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। चांगला मळून घ्यायचा आहे खवा, तेव्हाच आपले गुलाबजामुन चांगले होतील आणि अजिबात कडक होणार नाहीत। आता यामध्ये रवा घालायचा आहे। एकदम 2 ते 3 चमचे बारीक मी रवा घातलेला आहे आणि थोडंसं पनीर आपल्याला इथे घालायचं आहे। म्हणजे गुलाबजामुनचा जो बाहेरचा भाग आहे तो कडक होण्यासाठी मदत होते। जे आपण गुलाबजामुन स्वीट होममध्ये खातो अगदी त्याच पद्धतीचे गुलाबजामुन आपण घरी बनवतोय। त्यामुळे आपण इथे पनीर आणि रवा वापरतोय। मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। आता यामध्ये आपण मैदा न घालता आपण इथे गव्हाचं पीठ घालणार आहोत। गव्हाचं पीठ न भाजताच आपण इथे घालणार आहोत। भाजायची गरज नाही, एकदम टेस्टी गुलाबजामुन होतात। अजिबात आपल्याला इथे मैद्याचा वापर नाही करायचा। पाक पण आपला होत आलेला आहे, त्यामध्ये विलायची घालायची आहे। आता गुलाबजामुन पण आपण करून घेऊया लगेच। छोटे छोटे जेवढा आकार पाहिजे तेवढे आपण आकाराचे इथे बनवणार आहोत। गोल आवडत असतील तर गोल बनवा किंवा अंडाकृती आवडत असतील तर तसे पण बनवू शकता। सहसा गोलच गुलाबजामुन दिसायला पण छान दिसतात। सगळे जामुन एकसारखे बनवून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन हा सर्वांच्याच आवडीचा असा पदार्थ आहे आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीचे स्वीट होम सारखे गुलाबजामुन जर घरच्या घरी अगदी 10 मिनिटात होणारे असतील तर नक्कीच बनवून बघा। खूप टेस्टी होतात हे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। पूर्ण गुलाबजामुन बनवून आपले झालेले आहेत, बघू शकता। आता हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहे। तेलामध्ये तळू शकता किंवा तुपामध्ये तळले तरी पण चालतील, पण मी इथे तेलामध्ये तळत आहे। एक लोखंडी कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं का नाही ते आपण चेक करूया अगोदर। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि चांगलं गरम झाल्यानंतरच आपण इथे जामुन तळून घेणार आहोत। आता हे जामुन आपल्याला काळे बनवायचे आहेत म्हणून जरा जास्त वेळ तळू द्यायचे आहेत।
फक्त ते करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जास्त काळे पण आपल्याला बनवायचे नाही. कलर फक्त चांगला आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत. वरचं कवर पण एकदम छान होतं. अजून तळूया. तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि मी हे सारखं हलवत आहे, कारण की करपू नाही म्हणून मी इथे हलवत आहे सारखं. जास्त वेळ जर आपण कढईत ठेवले तर ते जास्तच काळे होतील, म्हणून अशा पद्धतीने थोडा थोडा वेळाने असे चमच्याने हलवायचं. असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने सर्व गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग गॅस कमीच करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवर तळायचे नाही. फुल गॅसवर तळले तर आतील भाग जो आहे तो आपला तळला जात नाही आणि गरम असतानाच आपल्याला हे सोडायचे आहेत पाकामध्ये. त्यामुळे अगोदर गुलाबजामुन करताना पाक अगोदर करायला ठेवा आणि नंतर गुलाबजामुन करा, म्हणजे एकदम झटपट होतात. इकडे आपले जामुन होईपर्यंत पाक पण एकदम तयार झालेला असतो. मस्त असे जामुन तळून घ्यायचे आहेत. जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे तुम्ही इथे टाकू शकता, म्हणजे फास्ट तळले पण जातील आणि झटपट पण होतील. मस्त असे गुलाबजामुन आपले सर्व तळून झालेले आहेत आणि पाकामध्ये मी टाकलेले आहेत. अजून जर पाक कमी पडला तर अजून आपण करू शकतो आणि टाकू शकतो. अजून थोडासा पाक लागणार आहे. पाक करून यामध्ये टाकणार आहे मी. कलर पण बघू शकता एकदम छान आलेला आहे आणि एकदम झटपट असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. बघू शकता मस्त असे जामुन आपले रेडी झालेले आहेत. खायला पण एकदम टेस्टी होतात आणि वरचं जे कवर आहे ते पण एकदम जाड मस्त असं स्वीटहोम सारखंच आपल्याला मिळतं. आपण यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे हे गुलाबजामुन एकदम पौष्टिक आहेत. आतपर्यंत जेव्हा आपला पाक मुरला जाईल तेव्हा ते जामुन अजूनच टेस्टी लागतात. आतील भाग पण पूर्णपणे मस्त असा रसाळ झालेला आहे. बघू शकता आपण अजिबात सोडा वापरलेला नाही, बेकिंग पावडर पण वापरलेली नाही आणि मैदा पण वापरलेला नाही, तरीही आपले गुलाबजामुन एकदम मस्त असे झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.